वाटते आपल्याला? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. हा कोण आहे? रामकृष्ण पाटील. ही व्यक्ती कोण होती बरं? बरं ठीक आहे. मॅम न्यू जॉईन. अच्छा, हा तेच मला मेसेज आला, इट वॉज रिमूव्ड फ्रॉम द मीटिंग. कारण आपण कधीच कोणाला असं रिमूव्ह नाही करत, म्हणून विचारलं मी. किंवा मग चुकून इथे जॉईन झालं असेल, 7वी 8वीची मुलं असतील किंवा 10वीचा मुलगा असेल. आता फाईन. आता तुम्हाला ना लास्ट टाइम मी मेरिस्टेमॅटिक टिश्यूज शिकवले होते इन द प्लांट टिश्यूज, राईट? येस विभाजित होती हे तुम्ही शिकवलं करेक्ट करेक्ट. येस येस. आणि त्या डायग्राम काढायला सांगितली होती. हो, हा वाला, राईट? काढले होते होमवर्क दिला होता. हा हा सेम दिसतोय. आता स्क्रीन शेअर केले मी, दिसतंय तुम्हाला? येस मॅम. ओके. तर मग ह्या विभाजीय ऊतींमध्ये आपण 3 पाहिले: अपायकल मेरिस्टेम, लॅटरल मेरिस्टेम आणि मधल्याला काय बोलणार? इंटरकॅलरी मेरिस्टेम, राईट? अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि लॅटरल मेरिस्टेम, बरोबर? मी तुम्हाला इंग्लिश नावच बोलणार, तुम्ही मराठी मधली नावं त्याला कोरिलेट करायचे. जसं की प्ररोह विभाजीय ऊती, येस नंतर मॅम. इंटरकॅलरीला म्हणायचं आंतरीय विभाजीय ऊती आणि लॅटरलला काय म्हणायचं? पार्श्व विभाजीय ऊती. विभाजी होती. This was clear? This concept is clear? येस मॅम. हे तुमचे झाले सिम्पल टिश्यूज. ओके, दीज आर सिम्पल टिश्यूज. आता ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स टिश्यूज सुद्धा आहेत. आता कॉम्प्लेक्स टिश्यूज मध्ये काय येणार? तर तुमचं झायलम आणि फ्लोएम येणार. फाईन. तर हाऊ आर यू गोइंग टू रिलेट विथ झायलम अँड व्हॉट इज फ्लोएम? तर झायलम एक्स मध्ये लिहितो आपण. एक्स म्हणजे मृत पेशी, ठीक आहे? एक्स म्हणजे एखादी व्यक्ती मेल्यानंतर आपण एक्स असा सिम्बॉल टाकतो. तर मग पेशींनी जे बनलेलं असतं तेच झायलम. आणि झायलम काय कॅरी करतं? वॉटर. बरोबर. आणि फ्लोएम आणि फूड. फ्लोएम. मग फ्लोएम काय कॅरी करतं? अन्न. ठीक आहे? रसवाहिनी. दिस इज रसवाहिनी. शाबाश. आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही आपण काय बघितल्या? विभाजी ऊती म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज बेसिकली, ज्या कंटिन्यू मल्टिप्लिकेशन होत राहतात आणि झाडाला लांबी आणि रुंदी आणि त्याची पालवी ह्या तिन्ही गोष्टींसाठी किंवा फांद्या वगैरे आपण म्हणू शकतो, हे करण्यासाठी विभाजीय ऊती रिस्पॉन्सिबल आहे. पण जेव्हा एखाद्या पेशी कंटिन्युअसली मल्टिप्लाय होत राहतात, तेव्हा ऍट वन पर्टिक्युलर स्टेज त्या मल्टिप्लाय करायचं थांबतात आणि त्या मॅच्युअर होतात. जेव्हा त्या मॅच्युअर झाल्या तेव्हा त्यांना आपण बोलू स्थायी ऊती. स्थायी म्हणजे परमनंट टिश्यूज, की आता बस, आता पुढे त्याचं मल्टिप्लिकेशन नाही होणार, किंवा झालं जरी तरी त्यांना आपण डिफरन्शिएट म्हणजे विभेदन या प्रक्रियेस ते जातात आणि आफ्टर डिफरन्शिएशन त्यांना त्यांचं काम मिळतं. जसं फॉर एक्झाम्पल, आपण लहान होतो, एकदम लहान तान्हबाळ आईच्या पोटामध्ये होतो, त्याच्या आधी पण काय होतं? आपले फक्त सेल्स होते, राईट? ते सेल्स मल्टिप्लाय झाले आणि एक कॅलस झालं. त्या कॅलस नंतर मग तो एम्ब्रिओ झाला, राईट? तो एम्ब्रिओ झाला. एम्ब्रिओ मध्ये मग पुढे हात, पाय, नाक, तोंड असं सगळं डेव्हलप व्हायला लागलं आणि त्याला आपण फिटस बोललो, बरोबर? येस मॅम. ठीक आहे. मग सुरुवातीला काय होतं? सुरुवातीला फक्त काही सेल्स होत्या, काही पेशी होत्या ज्या मल्टिप्लाय होत होत्या आणि ते काय होते? तुमचे विभाज्य होती, की ते विभाजन चाललेलं आणि एक मास ऑफ कॅलस वॉज बीन प्रोड्यूस. एक मासाचा गोळा तयार झाला आणि त्या गोळ्याला नंतर पुढे हात, पाय, डोकं, तोंड, पोट हे सगळं दिसायला लागलं, बरोबर? येस मॅम. येस मॅम. येस. बरोबर. मग तसंच सेल्स मध्ये सुद्धा, झाडांमध्ये सुद्धा
असंच असतं की सुरुवातीला विभाज्य ऊती काय करतं, लांबी रुंदी देतं झाडाला. नंतर मग कसं ते डिसाईड करणार की अच्छा तू पाणी घेऊन जा, तू जेवण घेऊन जा, तू पान बनव, तू फुलं बनव, तू अजून काही हॉर्मोन्स एन्झाईम्स ते सगळं कॅरी कर, राईट. ह्याच्यामध्ये क्लोरोफिल असणार, ह्याच्यामध्ये क्लोरोफिल नसणार. काही सेल्स आहेत जे झाडाला मजबूती देणार, काही सेल्स आहेत जे झाडाला असं लवचिकपणा देणार. म्हणजे आपण जर बघितलं की क्लाइंबर्स, क्रीपर्स असतात, ठीक आहे, वेली असतात, ठीक आहे, Yes, लता ma'am. आणि तर मग त्या काय करतात, त्या अशा लवचिक असतात ना, एकदम आरामात त्या झाडाला किंवा एखाद्या सपोर्टला असा विळखा Yes, घालून त्या ma'am. वरती वाढायला लागतात. मग हे सगळं कोण सांगतं बरं? तर हे सगळं जेव्हा ते डिफरन्सिएशन ह्या स्टेजवरती येतात, ठीक आहे, विभेदन या स्टेजवरती जेव्हा येतात, तेव्हा त्यांच्या नॉर्मल विभाज्य ऊतींपासून त्या आता स्थायी ऊतीमध्ये कन्वर्ट झालेले असतात. ओके, Ma'am. डन डना डन डन डन, समजतंय? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. समजलं. हा, काही डाऊट असतील तर कृपया करून तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देते. काही Okay, ma'am. हा, ठीक आहे. विभाज्य ऊतींच्या पेशी विभाजनाने तयार झालेल्या नवीन पेशी पूर्ण वाढीनंतर, ह्याला अंडरलाईन करा, तुमच्याकडे बुक असेल, टेक्स्ट बुक असेल तर, चॅट पूर्ण बॉक्स वाढीनंतर नाहीये. Yes, ma'am. चॅट बॉक्स अवेलेबल नाही. अयो नाहीये का, थांबा. चला, मी ऍक्सेस दिलेला आहे, राईट. यार Yes, ma'am. उन्हामध्ये सगळं Yes, टॅन ma'am. ठीक आहे. नाव आता तुम्हाला इथे दिसतंय पृष्ठभागीय ऊती, एपिडर्मिस. आता त्याच्या आधी तुम्ही हे हे जे मी हायलाइट केलं ना, त्याला अंडरलाईन करा की एखाद्या पेशीचं जेव्हा पूर्ण वाढ होते, त्यानंतर त्यांना एक विशिष्ट ठिकाणी त्यांना नेमलं जातं शरीरामध्ये आणि त्या पेशी तसंच काम करतात. तर आता आपण जेव्हा प्लांट टिश्यू बघतोय, तर प्लांट टिश्यू मध्ये पण तुम्हाला कळलं पाहिजे की एपिडर्मिस असतं. एपिडर्मिस म्हणजे पृष्ठभागामध्ये जी असलेली ऊती आहे ती. आता एपिडर्मिस सेल काय करतं, आपल्या स्किन सारखं काम करतं. तर आपली स्किन काय काम करते, तर प्रोटेक्शन करते, बरोबर आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. तर तसंच एपिडर्मिस सुद्धा झाडांचं संरक्षण करण्यासाठी बाहेरील एक आवरण किंवा एक पृष्ठभागामध्ये ते एक सपाट अशी एक लेअर असते, त्याला आपण बोलतो एपिडर्मिस. एपिडर्मिस जर रूट्स वरती असतील तर त्यांना अजून व्हेरियस असे पार्ट्स असतात, ज्यांना आपण बोलू की रूट हेअर्स प्रेझेंट असतात त्याच्यावरती, एपिडर्मल हेअर प्रेझेंट असतात की जेणेकरून जास्तीत जास्त पाण्याचं ऍब्झॉर्प्शन ते करू शकतात ते. ओके, नाव अपार्ट फ्रॉम दिस व्हॉट एल्स इज देअर. ठीक आहे, हे एवढा कॉन्सेप्ट कळतोय ना बच्चा पाटी? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हा, काही डाऊट असतील ना तर कृपा करून तुम्ही लोक चॅटबॉक्स मध्ये टाका, आय विल हेल्प यू आउट. तर आता बघा, Okay, विभाज्य ऊतींच्या पेशी विभाजनाचे तयार झालेले नवीन पेशी पूर्ण वाढीनंतर ठराविक ठिकाणी एखादे विशिष्ट कार्य करू लागतात आणि त्यावेळी त्यांची विभाजन क्षमता संपते. नाव दे आर नो मोर गोइंग टू डिवाइड, बट दे आर गोइंग टू बी परमनंट टिश्यूज. ओके, अशा प्रकारे कार्यस्वरूपी आकार, आकृती व कार्य धारण करण्याच्या प्रक्रियेस विभेदन म्हणजे डिफरन्शिएशन असे म्हणतात. यू कॅन डिफरन्शिएट बिटवीन देम. आता डिफरन्शिएट कसं करणार, तर ते कुठे लोकेटेड आहे, ते एपिडर्मल्स वरती आहे की झाडाच्या खोडाला आहे की झाडाच्या पानांमध्ये आहे. आता तुम्ही बघा, झाडाचं खोड किंवा ज्याचा बुंदा जो आपण बोलतो, स्टेम बोलतो ज्याला, ठीक आहे, तर स्टेम इज ब्राउन इन कलर, whereas the stem of a newly born herb shrubs असं जेव्हा आपण बोलू, that is basically green in color. So that green color is
ड्यू टू क्लोरोफिल. Yes, दॅट ma'am. ग्रीन कलर इज ड्यू टू क्लोरोफिल. आणि हा जो क्लोरोफिल आहे तो लिव्स मध्ये प्रेझेंट असेल किंवा कोवळ्या स्टेम्स मध्ये प्रेझेंट असेल. पण जसं जसं स्टेम ही पूर्णाकार जेव्हा येते किंवा एखादं प्लांट पूर्णपणे वाढतं तेव्हा ते हळूहळू ब्राऊन कलर व्हायला लागतो. हो की नाही? येस मॅम होतं. होतं. म्हणजेच काय मॅम. त्याची आता पूर्ण वाढ झालेली आहे. ते डिफरन्शिएट झालेलं आहे. नाव इट इज नो मोर गोइंग टू मल्टिप्लाय. एखादं झाड एखाद्या पर्टिक्युलर हाईट मध्ये वाढलं की त्याच्यानंतर ते पुन्हा लांबीने वाढत नाही. एखादं रोपटं त्याची एक लिमिटेड हाईट असते. तर त्याप्रमाणे ते डिफरन्शिएट करायला आता सुरुवात करणार. इट हॅज अटेन डिफरन्सिएशन किंवा विभेदन. ओके. Yes, ma'am. Yes, ओके ma'am. डन. विल गो ओके फर्दर. मॅम. येस. आता स्थायी ऊती या सरळ स्थायी ऊती व जटिल स्थायी ऊती अशा दोन प्रकारच्या असतात. सरळ स्थायी ऊती म्हणजे सिंपल परमनंट टिश्यू आणि जटिल स्थायी ऊती म्हणजे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज. ओके. नाउ what is a permanent tissue? That which is no more going to divide, but it is going to remain steady, give a shape and a structure to the growing plant. जे मोठं जे झाड होणार असेल त्याला एक प्रॉपर शेप स्ट्रक्चर हे दिलं जाईल. अशा सेल्सना आपण पुढे टिश्यूज म्हणू. आणि ते टिश्यूज कसे आहेत आता परमनंट आहेत आणि ते एकाच प्रकारचं कार्य करतात म्हणून त्यांना आपण सिंपल परमनंट टिश्यूज बोलू. कारण त्यांचं रंगरूप आकार हे सगळं सेम आहे, सिमिलर आहे. ओके. आता रिओ, लिली किंवा कोणतेही ताजे मांसल पान घ्या. तुम्ही ब्रायोफायलम घेऊ शकता. कुठलं पण असं लुसलुशीत ओव्याचं झाड वगैरे जर घरामध्ये असेल, ठीक आहे, तर ते ओव्याचं पान असं घेऊन तुम्ही बघू शकता. ते खेचून व दाबून असे तिरकस फाडा की तुकड्याबरोबर या पानांची पारदर्शक साल तुम्हाला दिसेल. जसं फॉर एक्झाम्पल आपण कांदा बघतो. तुम्हाला बघायचंय का? मी 1 मिनिटात घेऊन येऊ? दाखवते. बोलो बोलो. मॅम दाखवा. येस ठीक आहे, मॅम. डन. एकच सेकंड. ओके. Yes, ma'am. ओके. हा कांदा आहे. ह्याच्यावरती जो ब्राऊन कलरचा किंवा हा रेड कलरचा जो पार्ट आहे हा ड्राय झालेला आहे. राईट. रामकृष्ण पाटील, बाळा तू जॉईन होतोयस पुन्हा, तू लिव्ह होतोयस, स्टेडी नाहीये का नेटवर्क? तर हे जे आहे, हे जे वरची आपण जी साल काढू, तर ती मॅम वरची जी साल आहे, ओके, ही जी वरची जी साल आहे ही स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यूजने बनते. बरोबर. आपण रोज हा कांदा वापरतो, खातो, चिरतो, ठेचतो, वाटेल ते त्याचं करतो. आता ह्याच्या आतमध्ये असलेला एक जो लेअर आहे, ठीक आहे, आपण एक पापुद्रा त्याचा काढूया. ठीक आहे. Yes, ma'am. मी हा एक ही कांद्याची आतली जी साल आहे ना, ही घेतलेली आहे. दिसतंय? Yes, Yes, ma'am. ma'am. एकच घेतले, कुठली तरी एक. आता ह्याच्या आतमध्ये असं जर हलकस असं जर नखांनी असं केलं किंवा ह्याला असं तिरकं असं जर फाडलं तर एक आतमध्ये एक पातळसा लेअर मिळतो. हे बघा हा. आता ह्याच्या आतमध्ये एक पातळसा हा लेअर मिळतो. दिसतोय? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हा Yes, पातळ ma'am. लेअर असतो. आता मॅम. हा लेअर जो आहे हा ह्या कांद्याच्या जो परत आहे, ठीक आहे, त्याच्यापासून वेगळा झालेला आहे आणि हा आता ह्याच्यातून मॉइश्चर निघून जाईल. मग हे मॉइश्चर निघण्याच्या आधी आपण ह्याला एका डिश मध्ये पाणी घ्यायचंय, त्या पाण्यामध्ये ह्याला ठेवायचंय. म्हणजे ह्याची आर्द्रता, ठीक आहे, हायड्रेशन हे मेंटेन राहील. आणि हे मेंटेन राहिल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं 1-2 ड्रॉप सॅफ्रनिन टाकायचं, जे की एक पिंक कलरचं लिक्विड असतं. आय होप तुम्हाला हे प्रॅक्टिकल शाळेत दाखवले
असावेत. दाखवलेत का येस मॅम, अनियन दाखवलं होतं कांद्याचं. नो मॅम. मॅम. नाही दाखवलेत तर सरांचा जीव खा शाळेतल्या आणि त्यांना सांगा दाखवा म्हणून. ठीक आहे. ओके मॅम. आता ह्याच्यामध्ये मॅम. हे जे आहेत, ठीक आहे, दिस इज अन टिश्यू विच कॅन शो यू ऍक्च्युअल अनियन सेल्स. फाईन. हे एवढं पतला जे दिसतंय हे व्हाईट वालं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे मी ते असं ठेवते म्हणजे ते दिसेल. अरे ठीक आहे. हे पातळ दिसतं, हे ह्या कांद्याच्या पातीच्या आतून मी काढलेलं आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नाव Yes, हे ma'am. आपणही खाताना वगैरे पाहतो, पण आपण कधी एवढं बघत नाही. असं वाटतं की काय माहिती काय आहे, आणि नंतर आपण त्याला नष्ट करतो किंवा दुर्लक्ष करतो. पण ऍक्च्युली जेव्हा आपण पाहू ह्याला मायक्रोस्कोपच्या खाली, मायक्रोस्कोपला काय बोलणार आपण? हॅलो हॅलो, मायक्रोस्कोप काय म्हणतात? सूक्ष्मदर्शी- सूक्ष्मदर्शिका. परफेक्ट. ओके. मला वाटलं विसरून गेलात. तर सूक्ष्मदर्शिकेखाली जी काचपट्टी असते त्या No, काचपट्टीवरती ma'am. ह्याला नाही ठेवायचंय. हा, त्या काचपट्टीवर ठेवायचंय. त्या काचपट्टीवरती थोडस पाणी, सम ड्रॉप्स ऑफ, सम नाही, रादर डायल्युटेड सॅफ्रनचं सोल्युशन घेऊन टाकायचंय. नंतर ते कव्हर स्लिप लावायची, आणि त्या कव्हर स्लिपच्या अंडर जेव्हा आपण ते मायक्रोस्कोपच्या खाली पाहू, तेव्हा तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेल्या डायग्राम प्रमाणे ते सेल्स दिसतील. ओके. लेट मी सी एनलार्ज सेल्स कसे दिसतायत का? दिसतंय का? सो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर हो मॅम. शेप पण दिसतोय, राईट? Yes, ma'am. Okay, so you are able to see the shape of the cells. You can see this pink color. That pink color is because of safranin. आता ह्या सॅफ्रनिन मुळे तुम्हाला त्या पेशीच्या आतमध्ये असलेले जे न्यूक्लियस पार्टिकल्स आहेत ते दिसतात. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. फाईन. मग Ma'am. ही जी रिओ लिली किंवा असे कोणतेही ताजे मांसल हे घ्या तुम्ही, पान घ्या, ते खेचून व दाबून असे तिरकस फाडा. आता हे पण मी कांद्याची पात जी होती ती पण मी अशी तिरकस अशी इथे फाडलेली आहे, आणि ती चिमट्याने ही साल वेगळी करून सॅफ्रनिन या रंगद्रव्याच्या विरल द्रावणात 1 मिनिट ठेवा. आता 1 मिनिट ठेवायचं कारण असं आहे की ते स्टेनिंग आहे ना, स्टेनिंग मटेरियल आहे. तर आपले जे सेल्स आहेत ते सेमी परमिएबल आहे, ते ऍब्झॉर्ब करू शकतात, आणि म्हणून ते जो कलर आहे तो ऍब्झॉर्ब करतात, आणि मग ते आपल्याला काचपट्टीवरती दिसतं. तर आता काचपट्टीवर ही साल अलगद पसरून तिच्यावरती आच्छादक काच म्हणजे ती छोटी कव्हर स्लिप जे बोलतो, ती कव्हर स्लिप ठेवा, आणि ती सूक्ष्मदर्शिकेच्या खाली ती पहा, त्याचं निरीक्षण करा. सो यू विल बी एबल टू फाइंड that this is how is the arrangement of the cells on the epidermis. Epidermis म्हणजे पृष्ठभाग जो असतो तो. Clear? And this will be acting as a protective layer for the inner material. Fine? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. Yes, ma'am. Now ह्याच्यामध्ये कधी कधी एपिडर्मिस मध्ये काही डिपॉझिशन्स असतात, जसं लिग्निन असेल, मेण असेल, ठीक आहे, अजून दुसरे काही पदार्थ असतात, रेझिन्स असतात, ठीक आहे, जे चीक आपण बोलतो ना, झाडाला जसं रबर आहे, रबरला आपण असं हे कट केलं रबरचा प्लांट, तर त्याच्यातून चीक निघतो. मग हे कुठे असतं, तर हे एपिडर्मिस मध्येच प्रेझेंट असतं, जे त्या झाडाला एक्स्ट्रा मजबूती देण्याचं काम करतात, टणकपणा देण्याचं काम करतात. त्याचं खोड जे आहे ते अतिशय मजबूत करतात. म्हणजे जर काही क्रिटिकल कंडिशन असेल, खूप वारा आहे, पाऊस आहे, पुन्हा वादळ सुटलेलं आहे, तर त्यावेळेस झाडांचा प्रोटेक्शन, एक्स्ट्रा प्रोटेक्शन हा एपिडर्मिस आणि त्याच्यामध्ये असलेले हे पार्टिकल्स, क्युटिकल, ओके, हे करतात. आता फॉर एक्झाम्पल, आता खूप पाऊस जर सपोज बाहेर पडत असेल, आपण धावत पळत येतो की नाही घरामध्ये, Yes, ma'am. किंवा कुठेही आडोशाला आपण थांबतो, बरोबर, की आपल्याला पावसामध्ये भिजायला नको, आपण आजारी पडायला नको. पण बिचाऱ्या झाडांचं काय, ते तर बाहेरच आहेत, ते पळतील काय? चला चला पळा पळा. बघितलंय का ते झाडं पळतायत? नाही मॅम. नाही. त्यांना बिचाऱ्यांना तिथेच उभं राहून सहन करायचंय सगळं.
मग आता ही त्यांची सहनशक्ती वाढवण्याचं काम मदर नेचरने केलेलं आहे. फाईन. Yes, ma'am. आणि Yes, ते ma'am. हे एक्स्ट्रा प्रोटेक्टिव्ह लेअर देऊन केलेलं आहे. जसं आपल्याला माहितीये की आपल्या सेल्सला सेल वॉल नसतो, पण प्लांट्सला एक एक्स्ट्रा सेल वॉल, एक लेअर आहे. तर त्या सेल वॉलला आपण काय म्हणणार की ते प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. अंडरस्टूड? Yes, ma'am. ठीक आहे. Yes, ma'am. नाउ लेट अस सी सम सिम्पल परमनंट टिश्यूज. आता ह्याच्यामध्ये सिम्पल परमनंट टिश्यू मध्ये पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा हे 3 आहेत. ठीक आहे. आता पॅरेनकायमा मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला दिलेत का? हरित ऊती, वायू ऊती दिलेले आहेत. ओके. नाउ पॅरेनकायमाटस टिश्यू, ठीक आहे, ह्याला आपण बोलणार मूल ऊती. आता ह्या कुठे प्रेझेंट असतात? तर just below the epidermis is your parenchymatous tissues present. आता parenchymatous tissues काय काम करतात? ते ग्रीन कलरचे असतात, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतात आणि खूप सारे कधी कधी गॅप्स असतात, फूड व्हॅक्युल ज्याला आपण बोललो ते पण प्रेझेंट असतात, किंवा इंटरमॉलिक्युलर स्पेस प्रेझेंट असते. 2 सेल्सच्या मध्ये खूप सारा गॅप असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांची Yes, ma'am. अरेंजमेंट असते. काही कुठल्याही शेपचे असू शकतात किंवा प्रॉपर इलॉंगेटेड रेक्टँग्युलर शेप मध्ये सुद्धा त्या आढळतात. फाईन. सो हे झालं पॅरेनकायमेटस टिश्यू. आता ज्या टिश्यूज मध्ये किंवा ज्या ह्या पार्ट्स मध्ये पॅरेनकायमेटस सेल्स मध्ये जर इंटरमॉलिक्युलर स्पेस खूप जास्त असेल किंवा इंटरसेल्युलर स्पेस खूप जास्त असेल तर ते काय करणार? त्याच्यामध्ये एअर गॅप्स बनणार. फाईन. हवा असणार. हॅलो हॅलो. Yes, ma'am. Yes, ठीक ma'am. आहे. ए मला उत्तर द्या रे. हा नाही एवढं तरी येस बोला, मॅम. नाहीतर मग मला झोप येईल आणि तुम्हाला पण झोप येईल. Yes, ma'am. तुम्हाला देते. माहितीये बायोचे लेक्चर्स आपले इंटरॅक्टिव्ह असतात, राईट? Yes, ma'am. येस मॅम. हा, मग काय झालं? माझा चिवची वाट नाही येते ऐकायला मला आज, की बोलके बोलतोच की ना, सगळे ma'am. बोलके पोपट ऍबसेंट आहेत. आहोत, ma'am. आहात ना? मग आहोत आहोत. ठीक आहे. म्हणजे आहोत. बोलके पोपट आहे त्यांनी मान्य केलंय. ठीक आहे. आता ऐक. आहोत, हा, ma'am. कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या, कारण आहे ना खूप खूप इंटरेस्टिंग असा हा टॉपिक आहे. आता पॅरेनकायमेटस टिश्यूज काय करतात? तर ह्या 3 वेगळ्या प्रकारचे असतात. सगळ्यात पहिले तर हे आपल्या बेसिक सेल्स आहेत. कोणत्याही प्लांटचे बेसिक सेल्स इज द पॅरेनकायमेटस सेल्स. कारण जेव्हा एपिडर्मिसच्या खाली हे प्रेझेंट असतात ते ग्रीन कलरचे असतात, त्यांच्यामध्ये भरभरून क्लोरोफिल असतं, ज्याच्यामुळे ते अन्न बनवण्यासाठी मदत करतात. आता हे ते बेसिक असल्यामुळे, मूल ऊती असल्यामुळे ते इनिशियल प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतातच. फाईन. नाव प्लांट्स आपल्याला काय बोलतात ना, पाण्यामध्ये पण मिळतात, आढळतात, जमिनीवरती पण आढळतात, आणि काही जे असतात ते एरियल असतात, ते सपोर्ट सिस्टम घेऊन ते वरती ते चढतात. राईट. फाईन. तर मग ह्या असे हे जे सेल्स आहेत कुठे प्रेझेंट असतात? तर मूळ, खोड, पाने, फुले, फळे व बिया या सर्व अवयवांमध्ये तुम्हाला पॅरेनकायमेटस टिश्यूज आढळतात. आता ह्यांचं कार्य काय आहे? तर मोकळ्या जागा भरणे, आधार देणे आणि अन्न साठवणे, हे 3 कार्य आहेत बेसिकली पॅरेनकायमेटस टिश्यूजचा. फाईन. बच्यापाटी टेक्स्टबुक Yes. आहे ना समोर? हो, ma'am, आहे. ठीक आहे. तर मग ह्याच्यामध्ये येस बघा, मॅम. मोकळ्या जागा भरणे. आता मोकळ्या जागा भरणे म्हणजे कोण करणार? तर ह्या आंतरपेशीय पोकळ्या आहेत ना, ह्या सॉरी 2 टिश्यूजच्या मध्ये जी गॅप असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे पॅरेनकायमेटस सेल्स मिळतात किंवा आढळतात. दुसरं आहे की त्या ग्रीन कलरच्या असतात म्हणून त्यांना आपण क्लोरेनकायमा असं पण म्हणतो. पॅरेनकायमा लिहिलंय ना इथे, तर जे हरित असतात, हरित ऊती इथे दिलंय, त्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
all my semi-English students? Is it there in your textbook? It is called as chlorenchyma. Chlorophyllचा chlorenchyma. बोला. क्लोरेन क्लायमा. ठीक आहे. कायमा. क्लोराईन कायमा. कायमा. ठीक आहे. आई म्हणते ना, कायमा आज काय जेवायला बनवला? तसं तो कायमा. येस मॅम. लक्षात ठेवा. Yes, ma'am. क्लोरेन कायमा. येस मॅम. Okay, ma'am. ओके. सो मोकळ्या जागा भरणे, आधार देणे आणि अन्न साठवणे. तर आता अन्न साठवण्यासाठी त्यांच्याकडे जागा पाहिजे की नको? म्हणून हे Yes, जे ma'am. फूड व्हॅक्युअल्स जे दिसतात, ह्या ज्या गॅप्स दिसतात तुम्हाला, रिक्तिका ज्याला आपण बोललोय, तर त्याच्यामध्ये हो उन्नती, तर त्याच्यामध्ये ते अन्न साठवतात. तर फूड इज बीइंग स्टोर्ड ओव्हर देअर. फाईन. सो स्टोरेजचं काम करतात, रिजिडिटी देतात, त्यांना आधार देतात, खिचाव देतात, आणि अशा प्रकारे पॅरेनकायमॅटस टिश्यूज जे आहेत ते झाडांना बायोन्सी सुद्धा देतात. आता जसं आपण हे बघितलं की हरितऊती तर बघितलं क्लोरेनकायमा. दुसरा आहे वायुऊती. वायुऊती काय करतात? जलीय वनस्पतींची खोडे व पाने यांच्यामध्ये असतात आणि त्यांना तरंगायला हेल्प करतात. सो इट गिव्स यू बायोन्सी. बायोन्सी म्हणजे ability to float. ability to float. Your attendance link. Ma'am, Sangeeta ma'am, kindly share the attendance link with the kids. कोणाकडे अटेंडन्स लिंक असेल तर सेंड करा प्लीज. आहे का कोणाकडे? नो मॅम. नाही, ma'am. नाहीये. मॅम संगीता मॅम नाहीत का? आहेत ना बाळा, म्हणजे दिसतात तर आहे मला लॉग इन वाले. येस मॅम. Yes, ma'am. टाकू का? हा, टाक ना, हरकत नाही. माझ्याकडे आहे, मी ग्रुपमध्ये टाकते. मॅम मी ग्रुपमध्ये टाकते, ज्याला चॅट बॉक्स मध्ये टाकता येते त्याने टाका चॅट बॉक्स मध्ये. तिथून तू कॉपी करून टाक चॅट बॉक्स मध्ये. बर. ठीक आहे. आता दुसरं काय आहे? वायुऊती. माझा आवाज ऐकू होतोय? येस मॅम. म्यूट करा बरं तुम्ही. ओके. वायुऊतीला आपण काय बोलणार? वायू म्हणजे एअर, हवा, राईट. तर वायुऊतीला आपण काय म्हणणार? एरेनकायमा. काय म्हणायचं? एरन AEREN. एरिन कायमा. Erenchyma. Erenchyma means the ability to float. The cells, the parenchymatous cells, which gives them ability to float, are erenchyma. Okay. येस मॅम. Yes. Fine. तर मग आता आपण बघितलं पॅरेनकायमा, मग आपण पाहिलं फ्लोरेनकायमा, एरेनकायमा. आता सध्या तुम्हाला 9वी मध्ये हे एवढेच आहेत. त्याच्यानंतर अजूनही त्याचे पार्ट्स आहेत, जसं स्टोरेज कायमा, स्टेलेट कायमा, ते आपण नंतर वाचूया, नंतर अभ्यासूया. ठीक आहे. सो दिस मच इज क्लिअर. हे तीन कळल्या, हरितऊती आणि वायुऊती. Yes, ma'am. हो मॅम. हरित क्लोरेनकायमा, क्लोरोफिल क्लोरेनकायमा, वायुऊती एरेनकायमा. वायू म्हणजे एअर, एरेनकायमा. एरेनची स्पेलिंग AEREN असं आहे, AIR नाही. ओके. बच्चा Yes, ma'am. पार्टी
येस मॅम. ओके, बघा नविष्ठाने लिंक पाठवले आहे. ज्यांना हे करायचं आहे, अटेंडन्स टाकायचे, तर ते त्यांनी करून घ्या. ते 10 मिनिटांनंतर कराल का अटेंडन्सचं? आपण एवढं कोलन कायमा आणि स्क्लेरन कायमा फिनिश करूया. फाईन. आता कोलन कायमास ज्या असतात, येस मॅम. कॉलम लाईक स्ट्रक्चर्स आहेत, ठीक आहे, असे पिलर्स लाईक स्ट्रक्चर्स आहेत बेसिकली. तर त्यांना आपण काय म्हणणार? कोलन कायमा. आता कोलन कायमास बेसिकली कुठे प्रेझेंट असतात? तर पानांच्या देठाला, जे लवचिक असतात, ठीक आहे. पान हवा आलं की असं करून पडून नाही जात, ते थांबतं तिकडे, राईट. आणि ते वरती खालती होतं. खोड किंवा फांद्या यांच्या तळाशी असतात. म्हणजे फांदी जिथून राईज होते, म्हणजे इंटरकॅलरी मेरिस्टम जिथून असं होतं, तिथे त्या नोडल रिजन वरती तुम्हाला कोलन कायमाज मिळतात, विच गिव्स फ्लेक्सिबिलिटी टू द प्लांट. व्हॉट इट गिव्स? फ्लेक्सिबिलिटी, मूवमेंट देतं. फांदी सुद्धा अशी वाऱ्याने हलते, राईट, पण ती तिथेच असते, मोडत नाही कडक करून, राईट. येस मॅम. म्हणून कोलन कायमा ज्या आहेत या लांब पेशी असतात, त्याच्यामध्ये सेल्युलोज असतात व पेक्टिन, यामुळे त्या कोपऱ्याशी जाड झालेल्या पेशी भित्तिकां असतात आणि त्या जिवंत पेशी असतात. म्हणजे काय? ऑल पॅरेनकायमेटस सेल्स बेसिकली आर लिव्हिंग टिश्यूज एक्सेप्ट स्क्लेरेनकायमा. पॅरेनकायमा, कोलनकायमा हे लिव्हिंग टिश्यूज आहेत. त्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतं, ते अन्न बनवू शकतात, म्हणून त्या जिवंत पेशी आहेत. आणि त्या कुठे कुठे प्रेझेंट असतात? तर येस पानांच्या देठ, खोड, फांद्या आणि पानांचे यांच्या देठ, तळाशी. आणि हे काय करतात? तर अवयवांना लवचिकता देण्याचं काम करतात. ओके, ते लवचिकता देण्याचं काम येस करतात आणि आधार देतात. ते त्यांना तोडू देत नाही, तुटू देत नाही. ओके, सो कोलन कायमा इज क्लिअर? येस Fine. Now next we are having is sclerenchyma. What it is? Sclerenchyma. तर sclerenchyma is dead tissue. आता जसं आपण हे बघितलेला, हा कांदा बघितलेला, ह्याची ही जी साल बघितलेली, दिस इज बीन ड्राय ना. ही बाहेरची जी साल आहे ही ड्राय आहे, तर त्याच्यामुळे ही काय आहे? डेड टिश्यू आहे. ह्याच्या इथे पुढचा जो पोर्शन आहे, हा जो ब्राऊन कलरचा दिसतोय, ठीक आहे, हा सुद्धा डेड टिश्यूनेच बनलेला आहे. दिसतोय का? Yes, ma'am. Right. So this is Yes, also ma'am. dead tissue. So that is also made up of sclerenchymatous tissues. Fine. येस मॅम. आता ह्याला हे फ्लेक्सिबिलिटी मिळाले, राईट. ह्याला फ्लेक्सिबिलिटी मिळाले. सो दिस इज कोलनकायमा. येस मॅम. ओके, बघा मी याला असं मोडते, पण ते लगेच तुटत नाहीये. आणि जो आपण आतला जो पापुद्रा पाहिला होता, तो काय होता? एपिडर्मिस फॉर प्रोटेक्शन. येतंय लक्षात? येस एक छोटे प्याज की कीमत तुम क्या आम्ही जानो. हा प्रयोग शाळेत केला होता. हा, Yes, ma'am. कांदा बेसिक आहे. तो डायलॉग है ना आपल्या, एक चुटकी सिंदूर की कीमत, तसं एक छोटे प्याज की कीमत तुम क्या जानो 9th स्टैंडर्ड के बच्चों. तो ये बहुत हेल्प करता है हमें टिश्यूज पढ़ने में. ओके. Yes, ma'am. असं आहे ते. नेक्स्ट, अवयवांना आधार देणे, लवचिक. काय बाळा? आणि मॅम आपल्या हातावर कुठे पण हल्ल्यावर आपल्या पेशी मरत असतात का? हो, बघ आता हे वरचे जे ड्राय स्किन होते की नाही, आता मी गेले 8 दिवस आहे ना सतत उन्हात होते. बघा माझा चेहरा असा थोडासा काळवंडलाय, थोडा नाही भरपूर काळवंडलाय, ठीक आहे. मग थोड्या दिवसानंतर ही वरचा लेअर हा निघून जाईल आणि मग मी पुन्हा थोडस उजळ माझा चेहरा दिसू शकतो, राईट. मग ही वरची जी डेड स्किन आहे ही निघून जाईल. मॅम उन्हात गेल्यानंतर चेहरा का काळा पडतो? ते मेलेनिनमुळे. ते दुसरा कॉन्सेप्ट आहे. आपण ते जेव्हा अॅनिमल टिश्यूज करू ना तेव्हा करू. आता प्लांट टिश्यूज वर फोकस करा. येस मॅम. खूप स्लो तर नाही जाते ना, कारण मला तुमचे बेसिक्स एकदम क्लिअर करायचे. येस मॅम. ठीक आहे. नेक्स्ट काय?
नेक्स्ट वी आर हॅव्हिंग स्क्लेरेन्कायमा. पेरेंकायमा. हा, स्क्लेरेन्कायमा म्हणजे दृढ ऊती, दृढ आहे. भाग्यश्री बाळा लिंक ऑलरेडी पाठवले नविष्टाने. मी पुन्हा मॅम पाठवते. मी ग्रुप मध्ये पण सेंड केली आहे. हो, मी पुन्हा पाठवले बघा. ठीक आहे, हो, आली आता आहे. नेक्स्ट. ओके फाईन. नाव स्क्लेरेन्कायमा. स्क्लेरेन्कायमा हे इज बेसिकली डेड टिश्यूज. आता स्क्लेरेन्कायमाचं एक मस्त वाला एक्झाम्पल आहे नारळाच्या वरचं जे ब्राऊन कलरचे जे शेंडी असते ना नारळाची, नारळाचा जो चोथा असतो आपण त्याला बोलू, तर ते Yes, ते ma'am. सगळे काय आहे, तंतुमय असतं ते, Yes, फायबर्स ma'am. असतात, स्क्लेरेन्कायमॅटस फायबर्स असतात आणि त्या डेड टिश्यूने बनलेल्या असतात. ऍपल खातो आपण, ऍपल, सफरचंद, Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे? Ma'am. Yes, ma'am. तर त्या ऍपलच्या मध्ये जिथे बी असते ना, त्या बीच्या तिथे एक असं थोडस कडक कडक असं लागतं, राईट? आपण ते काढून असं फेकतो, मधला जो हो, सेक्शन मॅम. असतो तो, त्याच्यात बी असतात. ते Yes, सुद्धा yes, स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यूने बनलेलं असतं. ओके, Okay, तुमच्या ma'am. एक्स्ट्रा नॉलेज साठी Yes, सांगतो. ma'am. तर मग आता तो जो स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यू आहे तर काय काम करतं, म्हणजे प्रोटेक्शन, राईट? Yes, ma'am. झाडाची जी फांदी असते, झाडाचा जेवढा पार्ट तुम्हाला ब्राऊन कलर मध्ये दिसतो तो सगळा आणि सगळा स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यू आहे. ओके, Yes, ma'am. Yes, ma'am. समजतंय? Yes, ma'am. समजते. आता Yes, ma'am. आणि ते समजलं. कसे असतात, तर ते Yes, दोन्ही ma'am. साईडला टेपरिंग असतात, असे इलॉंगेटेड असतात. फाईन. आता मी सपोज ही सुरी जर बघितली तर ही कशी आहे, इलॉंगेटेड आहे, राईट? मध्ये थोडी जाड आहे, मग परत खाली अशी इलॉंगेटेड आहे. सर मग जो दिस इज हाऊ अ स्क्लेरेन्कायमॅटस फायबर कॅन लुक, टेपरिंग ॲट बोथ द एंड, ज्याने त्याला खिचाव मिळतो, असं बरोबर आहे. असे पॉइंटेड असला की त्याला खिचाव मिळतो, ते एक कवच बनवतं. आणि जेवढ्या पण झाडाच्या शिरा आहेत, पानांच्या शिरा आहेत, खोडाच्या शिरा आहेत, त्या सगळ्या स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यूने बनलेल्या असतात. आणि स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यूचं मुख्य काम म्हणजे प्रोटेक्शन, फर्मनेस. ते अवयवांना टणकपणा आणि मजबूती द्यायचं काम करतात. आणि जेवढं पण ब्राऊन कलर दिसतोय तुम्हाला प्लांट मध्ये, तो सगळा स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यूज आहे. ओके, Yes, Okay, ma'am. ma'am. नेक्स्ट वी हॅव इज अवर कॉम्प्लेक्स टिश्यूज. ना कॉम्प्लेक्स टिश्यूज बिचारे हे दोघे जणच आहेत, ठीक आहे? दॅट इज झायलम अँड फ्लोएम. झायलम काय काम करतं, वॉटर अँड मिनरल्स घेऊन जातं. फ्लोएम काय काम करतं, तर फूड अँड न्यूट्रिएंट्स घेऊन जातं. ओके, Yes, ma'am. Yes, ma'am. झायलम ma'am. बेसिकली मृत पेशींपासून बनलेलं असतं आणि फ्लोएम जे असतं ते लिव्हिंग टिश्यूजने असतं. ओके, Yes, ma'am. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक तफावत मिळते, काय तर वाहिनिका, वाहिन्या व तंतू ह्या मृत पेशी आहेत. तसंच जलवाहिनीचं मूल ऊती ही जिवंत पेशी आहे. मूल ऊती म्हणजे काय, पॅरेन्कायमॅटस. झायलम पॅरेन्कायमा इज लिव्हिंग टिश्यू, रॅदर झायलम फायबर, झायलम ट्रकिड्स हे जे आहेत हे डेड टिश्यूने बनलेले असतात. लेट मी शो यू ऑल. Types of xylem. एक मिनिट हा, फक्त एकच मिनिट द्या, मी तुम्हाला एक प्रॉपर डायग्राम दाखवते.
दिसतोय डायग्राम? येस मॅम. Yes, ma'am. ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हा झायलम आहे आणि हा फ्लोएम आहे. तर आता झायलम चे इथे 3 प्रकार दिसतात तुम्हाला. झायलम ट्रकिड्स आहे, झायलम फायबर्स आहे आणि हे झायलम वेसल आहे. इथे भले त्यांनी ग्रीन कलरचं दाखवलंय पण ते ब्राऊन कलर मध्ये असतात. ओके. आणि फक्त झायलम पॅरेन्कायमा जो आहे तो ग्रीन कलर मध्ये असतो. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. आणि दुसरा आहे फ्लोएम. आता फ्लोएम मध्ये पण यांनी इथे 2च दाखवलेले आहेत, पण या 2 मध्ये वेगवेगळी नावं आहेत बघा. फ्लोएम फायबर्स, डेफिनेटली हे डेड टिश्यूज असणार आहेत. सीव प्लेट्स, डेड टिश्यू असतंय. कंपॅनियन सेल हे जे आहेत ना हे ते बाजूला, कंपॅनियन सेल दिसतंय हे बाजूला असं पतलासा, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. हे कंपॅनियन सेल जे आहेत हे लिव्हिंग टिश्यू आहेत. त्यामुळे झायलम प्लेट, झायलम फायबर्स आणि झायलम ट्रकिड्स पण असतात त्याच्यामध्ये. सीव प्लेट, सीव एलिमेंट्स असतात किंवा सीव फायबर्स आपण बोलू त्यांना. हे सगळे डेड असतात आणि कंपॅनियन सेल जो आहे तो लिव्हिंग टिश्यू आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे जेणेकरून जर कधी टिश्यू डिस्टर्ब झाला, तुटला, मोडकळीस आला, डॅमेज झाला तर हे लिव्हिंग टिश्यू जे आहेत ते त्यांना पुन्हा एनर्जी देऊन ते परत त्यांचा निर्माण करण्याची क्षमता असते त्याच्यामध्ये. आपण बघा झाड कुठे जरी तुटलं तरी त्याला नवीन पालवी फुटतेच, राईट? Right, ma'am. Yes, ma'am. That is all. So that is all because of the living tissue which is accompanying the dead tissues. Fine. So here we are having xylem and phloem, ma'am. where we are having xylem being made up of a dead tissue and phloem is basically living tissue. Okay. ज्याच्यामध्ये इथे सीव प्लेट्स जे आहेत ना, सीव प्लेट्स जे आहेत ह्या डेड टिश्यू असू शकतात. बाकी is a living tissue. Now, let us check. हा डायग्राम क्लिअर आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. बघा अजून तुम्हाला दाखवते ते कुठे आणि कसे लोकेटेड असतात. गुड. सांगते ना माझी बाळ हुशार आहेत. Ma'am. नाही. मॅम, हो. झायलम मध्ये मृत पेशी असतात ना? झायलम मृत पेशी असतात, बरोबर. आणि फायलम फ्लोएम जे मध्ये आहेत ते लिव्हिंग टिश्यूज असतात. लिव्हिंग टिश्यू पासून ना? करेक्ट. एक फटाफट मध्ये एक व्यवस्थित तुम्हाला एक डायग्राम दाखवते ज्याच्यामध्ये तुमचं अजून आहे ना कॉन्सेप्ट, बेसिक कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल की ते ऍक्च्युली तुम्ही जेव्हा सेल्स जेव्हा मायक्रोस्कोपच्या अंडर जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ते कसे दिसतात. ओके. Yes, Okay, ma'am. फाईन. ओके. दिसतोय हा वाला डायग्राम? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. क्लिअर आहे? Yes, ma'am. ठीक Yes, आहे. ma'am. आता बघा अपर एपिडर्मल हा एपिडर्मल सेल आहे ज्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस अतिशय कमी आहे आणि ते कॉम्पॅक्टली अरेंज आहे. वरचा लेअर असेल तर अपर एपिडर्मिस बोलूया आणि खालचा लेअर असेल तर लोअर एपिडर्मिस बोलूया. ओके. येस Okay, मॅम. ma'am. फाईन. Yes, ma'am. इथे मध्ये आहे कोलन कायमा जे देठाकडे असतात आणि ते अतिशय थिकनेस तुम्हाला इथे दिसतंय जसं डार्क ब्लॅक असं डिपॉझिशन. Yes, ma'am. ते लिग्निन किंवा दुसरं क्युटिकल प्रेझेंट आहे जे त्याला लवचिकपणा देतात. फाईन. नंतर सेंटर मध्ये आहे तुमचं झायलम, कारण ते पाणी घेऊन जातात, त्याला प्रेशर असतं आणि त्याच्यामुळे ते सेंटर मधून घेऊन जातात. ओके. सो हिअर वी आर Okay, ma'am. हॅव्हिंग, ओके मॅम. या लेट मी एनलार्ज दिस. आता क्लिअर जरा चांगल्या प्रकारे होईल. ओके. इथे तुम्हाला Okay, ma'am. इथे डार्क डिपॉझिशन दिसत आहे
आणि त्याच्यानंतर इथे मध्ये आहे तुमचे झायलम्स, हे जे बाकी लेअर प्रमाणे ते अरेंज आहे. Xylem. ते पाणी घेऊन जायचं आणि पुढच्या सेल्स मध्ये पास ऑन करायचं काम करतात. ओके. नेक्स्ट यू आर हॅव्हिंग द लोअर एपिडर्मिस, आणि हे इथे जे दिसत आहेत ना, हे चिंटू 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 चिंटू, हे सगळे तुमचे फ्लोएम आहेत, हे जेवण नेत आहेत. तर सेंटर मध्ये तुमचं झायलम पाणी नेत आहे, त्याच्या बाजूला फ्लोएम आहे, ते जेवण नेत आहे. ठीक है. और वापस से यहाँ पे आपको मिलेगा जाइलम टिश्यूज या कोलन काइमेटस टिश्यूज, फिर नीचे वाला लोअर एपिडर्मिस और जो पैक हो जाता है. तो अपर एपिडर्मिस लोअर एपिडर्मिस से बीच में आपके सारे टिश्यूज जो है वो सेफ है, सिक्योर्ड है. फाइन. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, This is ma'am, how fine. is the basic arrangement of xylem and phloem. So xylem is inside, phloem is here.